आज बोरजायवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान पार पडते. गट क्रमांक 20 तास क्रमांक 2मध्ये बकासूर आणि शंभू ही गाडी पळाली. नक्की काय झालं सुट्टीला थोडंसं आपण जाणून घ्या. मालक आहेत शंभूची, आपल्यासोबत टीम आहे. नमस्कार शेठ. नमस्कार. तुमचं नाव सांगा. गणेश पप्पू नवनाथ कुंडलकर. बैल कुठला आहे हा? मलवडी. मलवडी तालुका जिल्हा सांगा. तालुका करमाळा जिल्हा सोलापूर. म्हणजे सोलापूरचा हा नंदी आहे. हां. काय सांगाल, कसं काय नियोजन झालेलं होतं? काय नियोजन 20 नंबर गटात 2 नंबर तासा होती गाडी. मग ते काय झालं परत बैलाचं थोडं पाय ग्रीप घेताना घसरलं बकासूरचं. बरं बरं. त्यामुळे गाडीने मार खाला. थोडीशी याची कामगिरी सांगा जरा. कुठं कसं आहे, कसा पळायचा, कुठनं घेतलेला हा? ही आपला घरचाच आहे. घरचाच आहे. हां. आता तो म्हणजे नंदी घरीच घडवला आहे तुम्ही? घरीच घडवला. काय सांगाल, हा पैरा कधी जुळवलेला? ही पायरा कालच झालता आमचा. काल झालेला? काल झालता एक 11-12 वाजता पायरा झाला. एक 1-1:30च्या दरम्यान दुपारी. मग तिथनं पुढे आमचं नियोजन पावत्या चिट्या टाकल्या आणि आम्ही आलो इकडं. थोडीशी कामगिरी लोकांना माहीत नाही शंभूबद्दल, की नक्की त्याचा पळ कसा आहे, नक्की थोडंसं लोकांना सांगा, त्याची कामगिरी सांगा. शंभू पळतोच. त्याला कुठं काय त्याचे गुलाल वगैरे आहेत, कोणासोबत पळाला? खांदी या राणा सगळं पळाला आहे. परत सावकार सेट पळाला. लिमगावच्या सावकार सेट पळाला आहे. परत 1 नंबर केलाय. परत मास्तर बराबर हिंद केसरी झालाय. 5 नंबर केलाय माळशिरसला 61 फाट्याला. बरं. हिंद केसरीच्या मैदानामध्ये? हिंद केसरी या मैदानामध्ये. हा हिंद केसरी नंदी आहे. हा हिंदी केसरी नंदी, दुसरा नंदी. बरं. मित्रांनो, म्हणजे तुम्ही आज बघितलं बकासूर सोबत जो नंदी पळाला, काही लोकांना वाटलं की हा नंदी की कुठला आहे, त्याचा पळ काय माहित नाही, त्याचं रेकॉर्ड काय माहित होतं की माळशिरसच्या मैदानाचा आदत का ओपनचा? ओपनच्या मैदानामध्ये 5 नंबरचा हिंद केसरीचा मानकरी. त्याच्यासोबत कोण होतो हिंद केसरी? मास्तर होता मंगळवेढ्याचा मास्तर. ही जोडी पळाली होती. काय सांगाल, आज गाडी ज्यावेळेस गटाला 20 नंबर गट म्हणजे पळाली त्यावेळेस काय चाललेलं नक्की मनामध्ये? नक्की थोडासा पाऊस पण पडत होता. पाऊस बी पडत होता आणि बैल थोडा ग्रीप घेताना बकासूर थोडा गुडघ्या पडल्यामुळे गाड्या पुढल्या लांबल्या. त्यामुळे गाडीने मार खाला. त्याच्यामुळेच शेवटी काही लोकांना म्हणजे काही लोकांना माहीत नसतं, काही कमेंट करतात. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस बकासूर खालून ज्यावेळेस पळत होता त्यावेळेस थोडंसं बकासूरचा पाय जो आहे तो खाली म्हणजे घसरला थोडासा, आणि गाडीवर थोडंसं म्हणजे बकासूर तिथं स्पीड कमी झालं, बकासूरचा पाय घसरला त्याच्यामुळे. परंतु बकासूर सोबत आज पळालाय, काय अर्थ आहे? काय नाही, लय आनंद आहे. देवासाठी पळालो. काय असतं त्या गाडी आता ती घसरल्यावर त्याला काय चॅलेंजच नाही काय. बरोबर. एक नशीब कधी नशिबाने साथ दिलं नाही. पण आज स्वप्न पूर्ण झालं. स्वप्न पूर्ण झालं. बकासूर सगळं पळाला हे आम्ही मैदान जिंकल्यासारखं वाटलं आम्हाला. त्याच्या रेकॉर्ड विषयी काय सांगाल? बकासूरचं एक रेकॉर्ड त्याने केले 12 वेळा हिंद केसरी. नाही बकासूर त्याचं रेकॉर्ड भरपूर आहे. ते देवाप्रमाणेच आहे. कारण की बकासूर सोबत पळणं एक नशीबच लागतं. नशीबच लागतं. आज जरी आपला मार खाला तरी परत आपण देवासकडेच पळालोय. असं काय नाही की आपण नाराज नाही किंवा काय नाही. हे आम्ही खुश आहे सगळीच. आता ती घसरलं ती थोडस पाऊस ते पडल्यामुळे थोडस व्हायचं घसरली गाडी, त्याच्यामुळे थोडस. ठीक आहे, द्या त्यांच्याकडे. नमस्कार. तुमचं नाव सांगा. समाधान सलगर. काय सांगाल आपल्या नंदीविषयी सांगा थोडीशी माहिती. आपल्या नंदीविषयी काय म्हणजे आतापर्यंत आम्ही जसं बघतोय तसं कोणत्या बी बैलासोबत घातला तर त्या बैलाला कधी कमी पडलेला नाही. बरोबर. आणि दोन्ही खांदे पब्लिकला पण. माळशिरसचा हिंद केसरीचा मानकरी आहे, लोकांना माहित नव्हतं थोडंसं. आज समजलंय. आता झालेले देशमुख पट्टा हिंद केसरी थोडंसं चर्चेमध्ये नव्हता, परंतु आता तुम्ही सांगितलं की हिंद केसरी नंदी आणि त्याचा पैरा चांगलाच झाला, परंतु थोडंसं पावसामुळे थोडंसं हे झालं. काय सांगाल? हा थोडा आज बॅड लगच होता म्हणायचं थोडा आज. का तर खाली सुट्टी करतानाच गिरप घेताना बकासूरचा पाय घसरला थोडा, त्यामुळे गुडघ्यावर आला होता. त्यात गाड्या लांबून गेल्या पुढं आणि गाडी पण कडन होती. तरी पण काय नशीब असतं, म्हणजे नाराज नाही ती कोण. आज हार आहे उद्या जीत आहे. खेळात आपला हार जीत होत. त्याच्या फळाबद्दल सांगा लोकांना, थोडासा पळ कसा आहे त्याचा थोडंसं दाखवा. सांगा. त्याचा पळ बघायला गेला तर विषय कसा आहे माहिती आहे का? म्हणजे असं बैल कुठला जरी असला त्याच्यासोबत कुठला जरी बैल असला तरी आतापर्यंत म्हणजे तोंड काढूनच पळाला तो. मग त्या बैलाला वरचढच पळतोय. वरचढच पळतोय. मग त्याचे एक वैशिष्ट्य म्हणायला लागेल. खालनं थोडी एक पोडी कमी आहे पण
वर जसं निघल तसं तोंड काढूनच पळतो आदतपासूनच पळतोय आदतपासून बोलायला इथं. बर म्हणजे आदत असं म्हणजे कोणत्या मैदानाला आम्ही गेलो नाराज होऊन आलोय असं कधी नाहीच. बर हा आज यांनी कधी नाराज करून माघारी आज आणलं नाही. बकासूर सोबत पळालाय आपला शंभू, काय सांगा एक आनंद आज काय बकासूर सांगाल? सोबत पळाला म्हणजे काय बैलगाडा क्षेत्राचा देवच बकासूर किंवा त्याच्यासोबत पळणं एक भाग्यच म्हणावं लागेल. भाग्यच आमचं ते सोबत पळणं म्हणजे. त्याचं थोडंसं जरा स्पीड बद्दल सांगा, स्पीड कुठं वाढतं, काय सुट्टीला कसा उभा राहतो काय? सुट्टीला शांत आहे हो. सुट्टीला येऊन करत नाही काय नाही. वर जसं जसं वर रान लागेल तसं तसं वाढतच जातो. बर हम्म. काय सांगाल ह्याचं आगामी आता नियोजन कसं असेल काय? आता बघू कसं पुढं जसं होईल 22 ला पळणार आहे. 22 तारखेला पळताना दिसणार आहे. माल कोणाच्या नावाने पळतो हा शंभू, त्याला थोडंसं नाव सांगा. अक्षरा कोंडलकर, अक्षरा कोंडलकर मलवडी बरं बरं. यांच्या नावाने पळतो. आनंदी पळतो, कधी पायऱ्याला अडचण वगैरे काय? पायऱ्याला अडचण काहीच नाही. आम्ही आता आधी तिकडच पळायचो आमच्या भागात. बरं आता आम्ही वरच्या भागात जी आता यायला लागलोय ते आम्हाला मोठं मोठं चांगलं पायऱ्या होत चालल्या. त्याला तिकडच्या वातावरणात आणि इकडच्या वातावरणात काय फरक आहे जाणवतो? काही नाही फरक. पळायचा तेवढाच पळतोय ते. 100 किलोमीटर जाऊ द्या, 200 किलोमीटर जाऊ द्या, एवढाच पळतोय. संतोष शेखनी पायरा केला बाकासूरचा काल आपला. बरं काय सांगाल त्यांच्याबद्दल, काय सांगाल? काय नाही, त्यांनी आपला ह्याचा मास्तरचा पायरा त्यांनीच केला संतोष शेखनीच. पायरा तेच करतात आहे, त्यांच्याकडे नियोजन आहे. बरं त्याचं ट्रेनिंग वगैरे कसं दिलं जातं? काय नाही, आता गेल्यावर घरी न्यायचा, बांधायचा, 1-2 दिवस ठेवायचा निवांत. मग 2 दिवसानंतर थोडा चालवा फिरवायचा, झालं. दुसरं काय द्यायला. सोबत जो नंदी पळाला हा शंभू नावाचा नंदी आहे आणि माळशिरस 61 फाट्याच्या मैदानाचा 5 नंबरचा मानकरी आहे. आणि आज तुम्ही बघितलं थोडंसं पावसामुळे थोडंसं बकासूरचा पाय थोडासा घसरला, त्याच्यामुळे आज थोडीशी तेवढं चालतं. खेळ आहे, खेळामध्ये एवढं होत राहतं. त्यात नाराज नाही कोण, त्याचा काय विषय नाही. ठीक आहे, द्यायचं. नमस्कार, तुमचं नाव सांगा. गणेश विरकर. काय सांगाल आपल्या शंभूबद्दल थोडीशी माहिती द्या. शंभूबद्दल सांगायचं म्हणलं तर हे आमच्या मामाचा बैल आहे. बर आणि आमचा मित्र म्हणत होता की जावा आज आपल्या बकासूर सोबत पाळणार आहे नंदी. मग मी म्हणलं चल पालखीला जायचं, कॅन्सल केलं आम्ही. जायचं म्हणलं आज बकासूर सोबत आहे, म्हणलं जायला लागतंय आज काय पण करून. आलोय, आनंद आहे आम्हाला. जरी नाही निघाला, गट नाही पास झाला तरी आम्हाला आनंद आहे, कारण बकासूर सोबत पळाला आहे. एवढंच बोलतोय. त्याचं स्पीड जरा लोकांना सांगा, तुम्ही बघताय समोरून. स्पीडचं सांगायचं म्हणलं तर स्पीडचा तो बादशाह आहे बरं का. आणि येणार काय तो 100% नाव गाजवणार आहे. ठीक आहे, ठीक आहे मित्रांनो, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या मैदानासाठी. धन्यवाद. धन्यवाद. तुमची टीम या